नमस्कार मित्रांनो. स्क्रीनवर बघत असल्याप्रमाणे आजचा आपला जो विषय आहे तो आहे कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम. तर मित्रांनो, आज शेतीला जोडधंदा म्हणून आज आपण मुरघास निर्मिती असेल किंवा कृत्रिम रेतन या व्यवसायाकडे सुद्धा अनेक तरुण आज वळत आहेत. मित्रांनो, मुरघास निर्मिती केवळ व्यवसाय म्हणूनच नाही, तर अनेक जे शेतकरी आहेत ती घरची आपली जी जनावरं आहेत ती तंदुरुस्त असावीत आणि त्यांना एक पौष्टिक आहार मिळावा या दृष्टीनं अनेक शेतकरी आज घरच्या घरी मुरघास निर्मिती करतात. परंतु काही जण यांनी आता हा व्यवसाय सुद्धा निवडलेला आहे. परंतु प्रॉपर पद्धतीनं हा मुरघास कसा तयार केला जावा, त्याचा व्यवसाय कसा करायचा आणि त्यासाठीचं जे प्रशिक्षण जे आहे ते आता महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्रातील शेतकरी तरुणांना द्यायचं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत आणि हे प्रशिक्षण कसं मिळवायचं, त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आणि त्याची पात्रता काय, निकष काय, हे सगळी जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही आपण जर सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून अशाच प्रकारचे जे योजनेचे नवनवीन जे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत कायम येत राहतील. तर मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आपला जो विषय आहे आजचा तो कृत्रिम रेतन मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि या प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे ते आहे 30 दिवसीय आणि 60 दिवसीय असं 2 टप्प्यामध्ये हे तुमचं प्रशिक्षण होणार आहे. तर मित्रांनो, आता यासाठी महाराष्ट्रामधून केवळ 30 जणांना हे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. 30 जणांची तुमची निवड होणार आहे. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज यासाठी करणं आवश्यक आहे, कारण जो लवकर अर्ज करेल त्याला या प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळणार आहे. तर 30 जणांना हे प्रशिक्षण दिल्या जाईल. तर मित्रांनो, आता हे प्रशिक्षण कुठं होणार आहे तुमचं? BIAF ही जी संस्था आहे उरुळी कांचन पुणेला, तर इथं हे तुमचं संपूर्ण प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. तर मित्रांनो, आमचा एक मित्र आहे, त्याला कुट्टी किंग म्हणून ओळखलं जातं. तर आज अनेक जण हा जो कुट्टी व्यवसाय म्हणजे काय, तर मुरघास निर्मिती हा व्यवसाय करून त्याचे विशिष्ट प्रकारचे पॅकेट करून हे ज्या ठिकाणी चाऱ्याची उपलब्धी कमी आहे अशा ठिकाणी विकल्या सुद्धा जाऊ शकतो. अशा प्रकारचा व्यवसाय आमच्या मित्रांनी सुद्धा उभा केलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा ही संधी आहे आणि जरी नाही केला तर घरी आपल्या जनावरांसाठी सुद्धा आपण हा मुरघास निर्मिती आपण राबवू शकतो. तर मित्रांनो, याच्यासाठी आता प्रशिक्षण शुल्क काय, तर याचं तुम्हाला प्रशिक्षण शुल्क अजिबात नाहीये, पूर्णतः फ्री असणार आहे हे प्रशिक्षण, कारण हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. तर याच्यासाठी तुमचं जे वय, त्या वयाची अट जी आहे, तुम्ही 18 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंतचे शेतकरी तरुण व्यक्ती हे यासाठी अर्ज करू शकतात. आता पात्रता काय की याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी तर पाहिजे, तुम्ही मराठा, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यापैकी एका जातीचे असणं गरजेचे आहे. त्यानंतर तुमचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या आत असावं. म्हणजे काय, तुमच्याकडे तर तुम्हाला तहसीलचं प्रमाणपत्र काढणं आहे उत्पन्नाचं, ज्याच्यावर 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुमचं या ठिकाणी निवड होणार आहे. त्यानंतर अर्जदार हा किमान 10वी उत्तीर्ण पाहिजे, तरच तुम्हाला या प्रशिक्षणाला पात्र ठरवण्यात येईल. त्यानंतर सारथीच्या ज्या योजना याच्या आधी ज्या निघालेल्या आहेत त्याच्यातल्या एकाही योजनेचा त्याने याच्या आधी लाभ घेतलेला नसावा, कारण ही नवीन माणसाला नवीन संधी उपलब्ध व्हावी हा संस्थेचा उद्देश आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे, तर ऑनलाईन अर्ज करताना जी कागदपत्र लागणार आहे ती आधी त्याची झेरॉक्स करा, त्याच्यावर सही करा म्हणजे सेल्फ अटेस्टेड, आणि त्याच्यानंतर ती PDF तयार करायची आणि मग सॉरी अर्ज भरायचा आहे तुम्हाला. तब्येत बरी नाहीये. त्यानंतर आता महत्वाची कागदपत्र काय, तर तुम्हाला जातीचा दाखला लागणार आहे आणि मराठा जातीसाठी तुम्ही TC ची झेरॉक्स सुद्धा जोडू शकता. जर कुणबी जर असेल तर तुम्हाला जातीचा दाखला द्यावा लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. EWS तर आता आपलं निघत नाही आणि उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे ते 8 लाखाच्या आत असावं. म्हणजे एकतर नॉन क्रिमिलियर लावा किंवा 8 लाखाच्या आतलं जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते जोडलं तरी चालेल. त्याच्यानंतर आधार कार्ड आहे, हमीपत्र आहे, 2 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो आहे आणि कोड ऑफ कंडक्ट बाबतचं हमीपत्र आहे. त्याच्यानंतर जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि आदिवासी दाखला म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचंय आणि बँक अकाउंट तपशील
तुमचं बँकेचं जे अकाउंट आहे त्याचा पहिल्या पानाची झेरॉक्स तुम्हाला इथं जोडायची आहे. तर ही झाली आपली आवश्यक कागदपत्र. त्याच्यानंतर आता तुमची इथं काय या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे, sarthi.maharashtra.gov.in. इथं तुम्हाला हा व्यवस्थितरित्या अर्ज भरायचा आहे आणि त्या अर्ज भरल्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी होईल. अटी शर्तीप्रमाणे तुम्ही आहेत की नाही ते तपासल्या जाईल आणि त्यानंतर तुमची या प्रशिक्षणासाठी निवड केल्या जाणार आहे. आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला कधीपर्यंत भरायचा आहे, 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला तारीख दिलेली आहे. तोपर्यंत लवकर ही कागदपत्र काढून आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज त्यासाठी करायचा आहे. आणि याचा हा अर्ज कोणत्या संकेतस्थळावर करायचा, sarthi.maharashtra.gov.in वर जायचं, सूचना फलक मध्ये जायचं, तिथं तुम्हाला कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण आता हे 26-27 दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज ऑनलाईन करायचा आहे. आणि आता हे जे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट मारायची, त्याला जे कागदपत्र तुम्ही अपलोड केलेली आहे त्याच्या झेरॉक्सचा एक बंच त्याला लावायचा आणि ही सगळी हार्ड कॉपी तुम्हाला इथं 10 नोव्हेंबर पर्यंत सारथी कार्यालयात जमा होईल याची सोय करायची. एकतर पोस्टाने पाठवा किंवा तुम्ही बाय हँड जाऊन जरी दिले तरी चालेल, पण तुमच्या शेतीला एक चांगल्या प्रकारचा जोडधंदा या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो आणि याच्यातून तुमचा एक रोजगार निर्मिती होईल आणि पैसाही तुम्ही कमवाल. तर मित्रांनो, अशा या योजनांचा फायदा घेत चला. शेती करता करता हा जोडधंदा करणं आपल्या शेतकरी तरुणांसाठी अवघड नाही. तर मित्रांनो, हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय जे जे करू इच्छितात त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे. आणि जरी तुम्हाला गरज जरी नसेल तर आपल्यातल्याच नातेवाईकातील कोणी जर यासाठी इच्छुक असू शकतो किंवा होतकरू असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून त्यांना या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी मदत करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.